अहिल्यानगर एलसीबीची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई। 2 कारवायात 24,30,000चा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हा शाखेने नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यात धडक कारवाई करत 2 गुन्हे दाखल केले असून 24,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली 2 विशेष पथके तयार करण्यात आली होती। गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही ठिकाणी छापेमारी करण्यात आली। नेवासा तालुक्यातील पावन गणपती मंदिराजवळ एलसीबीच्या पथकाने छापा टाकून सागर शिवाजी माळी याला ताब्यात घेतले, तर नामदेव जालिंदर कुसळकर हा फरार झाला। आरोपीकडून 3 ब्रास शासकीय वाळू, 30,000 रुपये आणि 15 लाख रुपयाचा विना क्रमांकाचा पांढऱ्या रंगाचा डंपर असा 15,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील गोदावरी नदीपात्रात छापा टाकला असता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 2 ट्रॅक्टरच्या चालकांनी वाळू खाली करून ट्रॅक्टर जागेवर सोडून पळ काढला। पोलिसांनी सोनालिका आणि जॉन डियर कंपनीचे 2 ट्रॅक्टर एकूण 9 लाख रुपये किमतीचे जप्त केले असून अज्ञात चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दोन्ही कारवायामध्ये एकूण 24,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नेवासा पोलीस ठाण्यात, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।